हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसं काय मंडळी, राम राम. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आपण करणार आहोत किचन क्लिनिंग पूर्ण. तर स्वागत आहे तुमचं सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर सगळ्यात आधी आपण पिऊया चहा, कारण दिवसाची चहाची सुरुवात चहानंच सुरुवात होते माझी. तर फ्रेश अशी सुरुवात झालेली आहे. तर आज मी नक्की ठामपणे ठरवलेलं आहे, आज काही येऊ द्या, पाऊस येऊ द्या, वारं वादळ येऊ द्या किंवा ऊन पडू द्या, पण आज मी स्वच्छ क्लीन करणार आहे किचन. बरेच दिवस झालं नाही केलेलं आहे. तर चहा पिऊन घेतलेला आहे मी. आता सगळे रॅकमधले डब्बे मी काढून घेते साफ करायला, कारण आपला हा क्लिनिंग ब्लॉग आहे. डीप क्लिनिंग करणार आहे किचनची मी. तर सगळं मस्त आज आपलं किचन एकदम चमचमीत झालं पाहिजे, चमकलंच पाहिजे बरं का. तर बघा, आधी मी पूर्ण डब्बे रिकामे करून घेतलेले आहे. बघा, टोपलंभर डबे जमलेले आहेत. फक्त रॅकमधले डबे आहेत, अजून बाकीच्या बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, तर त्या पण आपण काढून घेणार आहोत. तर इकडे बघा, सगळे डिशेस, चहाचे डिश वगैरे सगळं मी काढून घेतलेलं आहे, कारण खूप दिवस झालं क्लिनिंग केलेलीच नव्हती. पण आपण जेवढं घर स्वच्छ ठेवतो तेवढी घरामध्ये लक्ष्मी आणि बरकता असते. आणि तर मी दर महिन्याच्या 4-5 तारखेला म्हणजे असं मला जसं वाटेल तसं मी ठरवून करत असते. तर आता सगळ्या वस्तू रिकाम्या झालेल्या आहेत, म्हणून सगळं जे उरलेलं सामान आहे ते मी बाहेरच्या रूममध्ये आणून ठेवत होते. आणि आता इकडे सगळ्या बघा, एवढे डब्बे निघालेले आहेत रॅकमध्ये. परत आणखीन भरपूर काय होतं, तर हे बघा, हे पण स्टीलचे डब्बे वगैरे खूप काय निघालेले आहेत घासायला. तर ह्या मी गावाकडे गेलते तेव्हा चिंच आणलेल्या, ह्यांना ऊन देऊन घेते तसंच, कारण पाणी सुटतं चिंचांना. तर इकडे बघा, सोहममध्ये मध्ये करत होता आमचा. तर आता आणखी मला भरपूर भांडे बाहेर आणायचे होते घासायला. हे पापडांचे डब्बे आहेत, मी म्हणलं लागलीच हे बी करून घ्यावे. आणि एवढं सामान बाहेर काढलेलं होतं मी, बघू शकता तुम्ही. आणि रॅक बघा किती घाण झालेला आहे. तर प्रत्येक गृहिणीनं आपलं किचन व्यवस्थित स्वच्छ ठेवलंच पाहिजे, कारण घराचं हृदय असतं किचन. किचन जर स्वच्छ असेल तरच आपला पूर्ण परिवार, कुटुंब निरोगी राहू शकतो. तर बघा, एवढे सारे भांडे मला घासायचे आहेत, पण घासायचीच आहे, कितीही काय झालं तरी आज मी हे काम पूर्णच करणार होते. तर लागलीच मी भांडे घासायला घेतलेले. सगळे प्लास्टिकचे डबे, स्टीलचे डबे, पापडांचे डबे व्यवस्थित क्लीन करून घेत आहे, मस्त घासून घेत आहे. आणि आज माझं चिकन म्हणते किचन मस्त चमकणार आहे बरं का. तर हे माझी तेल ठेवायचं स्टँड आहे, जरा तो खूप चिकट झालता, तर मी तो लास्टला घासणार आहे. आधी स्टीलचे, प्लास्टिकचे छोटे मोठे डबे घासून घेत आहे. आणि जरा इकडं स्पीड लावलेली आहे, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर आता व्यवस्थित धुवून घेते. बघा, इकडं स्पीड लावल्यामुळे तुम्हाला फास्ट काम दिसत असेल. जवळपास मला 3 ते 4 तास लागले पूर्ण क्लिनिंग करायला, डीप क्लिनिंग किचनची. तर व्यवस्थित असं धुवून घ्यायचं, कोई बात नाही, करायचं ते करायचंच आहे. तर आता धुवून मस्त वाळायला ठेवलेले आहे पंख्याखाली. तोपर्यंत बाकीची कामं मी उरकून घेणार होते. मला रॅक पण क्लीन करायचा होता. तर रॅकवर बघू शकता तुम्ही किती धूळ जमा झाली. आता लागलीच मी रॅक क्लीन करायला घेणार होते. पहिला झाडूनं व्यवस्थित क्लीन करून घेतला रॅक, कारण रॅकवर खूप घाण साठलं होतं. तर रॅक झाडूनं क्लीन करून घेतला व्यवस्थित. आणि इकडं आमची टी व्ही चालूच आहे बरं का, पटापट काम होतं मला असं टी व्ही चालू ठेवून केल्यावर. आणि सोहम इकडं माझा पूर्ण व्हिडिओ शूट करत होता. तर खूप घाण झालं होतं, रावलंच घाण झालं होतं. तर आता इकडं कात्याने पूर्ण रॅक मी घासून घेत आहे, पाहत असताल तुम्ही. अशा प्रकारे जरा सावधगिरीनं घासायचं आहे रॅक, कारण हाताला लागतो बरं का. रॅक क्लीन झालेला आहे, तोपर्यंत बाहेरचे डबे पूर्ण क्लीन सुकलेले होते. तर एकदा मी फडकं मारून घेते आतमधून, कारण जर ओलं राहिलं तर आपण ठेवणारे पदार्थ त्याच्यात खराब होतील. तर व्यवस्थित असं फडकं मारून घेतलेलं आहे. आणि एवढं सगळं सामान मला परत भरायचं आहे, की आता हे डबे आपण सगळे आतमध्ये घेऊन जाऊया. सोहम मोबाईल बघत बसलेला. तर आता डबे मी भरायला घेतलेले आहे, फटाफट डबे भरून घेते, कारण जेवढं सामान वरती काढलेलं आहे तेवढं परत मला डब्यांमध्ये भरायचं होतं. आणि बघा, डबे कसे चमकून निघाले, त्याच्यासाठीच मी आज क्लिनिंग केली ती.
तर वेगळाच मनाला आनंद होतो आपलं किचन असं क्लीन असल्यावर, घर क्लीन असल्यावर. आणि शक्यतो प्रयत्नच करायचा आहे आपण सर्व गोष्टी क्लीन ठेवायच्या आहे. तर निगेटिव्हिटी राहत नाही घरामध्ये आपण जेवढं स्वच्छ आणि क्लीन ठेवतात. तर इकडं पूर्ण किराणा माल माझा डब्यांमध्ये भरून झालेला आहे आणि आपलं अर्धं निम्मं काम आवरलेलं आहे. आता डब्यांना झाकणं लावूया फटाफट आणि डबे रॅकमध्ये ठेवून देऊया. तर फटाफट झाकणं लावून घेत होते मी. हे मी फ्लिपकार्टवरून भरण्या मागवल्या जेणेकरून लगेचच्या लगेच सामान डब्यातलं दिसलं पाहिजे घाई गडबडीच्या वेळेला. आणि जास्त असणारं मी जर्मनच्या आणि स्टीलच्या डब्यामध्ये ठेवत असते. तर बघा किती सुंदर वाटतंय किचन माझं. व्यवस्थित सगळं क्लीन झालेलं आहे. डब्बे घासून रॅकमध्ये गेलेले आहेत. सगळं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि छान वाटतंय. मला असं वाटलं की बाबा चला आज आपलं सक्सेस झालेलं आहे. डीप क्लिनिंग आपली कंप्लीट झालेली आहे. तर व्यवस्थित सगळं किचन मी क्लीन करून घेतलेलं, सगळं काहीच ठेवलं नव्हतं क्लीन करायचं. तर मनाला वेगळा शांती मिळते. तर बघू शकता तुम्ही मी फरशीपासून अगदी सगळं क्लीन केलं. तर आपला आजचा हा ब्लॉग किचन डीप क्लिनिंगवर होता. तर बघू शकता तुम्ही सर्व किचन माझं चमकून निघालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.